आता सर्वदूर शांतता आहे, सर्वत्र मांगल्य आहे, जे कोणीही भंग नाही करू शकत. पण एका गोष्टीशी मी सहमत नाही. मल्लासुराच्या 5ही मुलांचा तुम्ही युद्धभूमीवर वध न करता त्यांना केवळ पर्वत होण्याचा शाप का दिला? त्यांच्यासाठी एवढी शिक्षा मला योग्य वाटली. पण याचा अर्थ असा होतो की त्या दैत्यांचा पूर्णपणे वध झाला नाही. तुमच्या कृपेमुळे ते पुन्हा जिवंत होऊ शकतात, आणि असे झाले तर ते दैत्य पुन्हा सृष्टीला वेठीस धरतील. तुम्ही भोळे आहात आणि या स्वभावाचा लाभ अनेकांनी आधी घेतला आहे. यापुढेही कोणी घ्यायला कमी करणार नाही. पण यापुढे त्यांचा कोणालाही त्रास होणार नाही, हे माझे आश्वासन आहे. तुम्ही आश्वस्त करता, पण ते आश्वासन दैत्य कधी पाळत नाही. शुक्राचार्यांनी तुमच्याकडून अनेक विद्या प्राप्त करून घेतल्या, अनेक दुर्लभ मंत्र शक्ती प्राप्त करून घेतली, आणि त्या शक्ती तुमच्याच विरुद्ध वापरायला दैत्यांना दिल्या. याचा अर्थ काय घ्यायचा? केवळ एकच गोष्ट आहे की अशा व्यक्तींशी तुम्ही कठोर वागत नाही, त्यांना वेळोवेळी क्षमा करता. जो क्षमेस पात्र आहे त्यालाच मी क्षमा करतो. तेव्हा चिंता नसावी. पण यानंतर त्या 5 दैत्यांना तुम्ही शापमुक्त करा अशी तुमच्याकडे जर कोणी प्रार्थना केली तर तुम्ही काय करणार आहात? ती प्रार्थना कोण करत आहे, केव्हा करत आहे, त्या प्रार्थनेमागे त्याचा काय हेतू आहे, ह्यावर त्याचे उत्तर अवलंबून आहे. मला कळलं तुमचं उत्तर काय आहे. तुम्ही त्या 5 दैत्यांना क्षमा करू शकता. मी असं नाही म्हणालो. पण तुम्ही असंही म्हटलं नाही की या सृष्टीच्या अंतापर्यंत ते पाषाण रूपात राहतील आणि तसेच संपून जातील. महाराजा, प्रत्येक क्षण नवा असतो. तो नवं आयुष्य घेऊन येतो, नवी दृष्टी घेऊन येतो. परंतु आतील गाभा तो सत्याचाच असतो. अशा निर्णयाच्या वेळी जर मी तुमच्या सोबत असते तर मी त्या दैत्यांना असे शासन केले असते की कुठलाही दैत्य भविष्यात डोकं वर काढणार नाही. जेव्हा तू अशा परिस्थितीत असशील तेव्हा तू तुझ्या स्वभावानुसार निर्णय घे. मी माझा निर्णय घेतला आहे आणि त्याबद्दल मला खेद नाही. मी तुला सांगितलं होतं, मला माझ्या हेतूंपासून परावृत्त करायला इथे आली असशील तर ते शक्य नाही. आचार्य, आचार्य, या मातेचे सारे पुत्र आज तिच्यापासून कायमचे दूर गेलेत. दैत्य कुळाचा उद्धार ज्यांच्या हातून व्हावा अशी माझी इच्छा होती, त्यांना श्री खंडेरायांच्या कठोर शिक्षेला सामोरं जावं लागलं. एक दिवस हे होणारच होतं. मलाही त्याला शक्ती प्रदान केल्याचं दुःख आहेच. आपल्या अहंकारात आंधळा झालेल्या माझ्या पुत्रांनाच काय, पण माझ्या पतीला देखील मी थांबवू शकले नाही. ज्या प्रकारे तू तुझ्या पतीच्या वधाचं दुःख पचवलंस तसंच आताही कणखरपणे तुला तुझा पुत्र वियोग विसरावा लागेल, हेच सांगायला मी इथे आलो होतो. आचार्य, आचार्य, जे घडायला नको होतं ते घडलं. पण माझी खात्री आहे यातूनही तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता. ते आता शक्य नाही. असे करू नका आचार्य. मला ठाऊक आहे तुम्हीच माझ्या पुत्रांना पुन्हा पूर्ववत करू शकता. शोक आवर. जे मला शक्य नाही
ते माझ्याकडे मागू नकोस. त्यांना एक अखेरची संधी मिळू द्या. यावेळी मी स्वतः त्यांना श्री खंडेरायांना शरण जाण्यासाठी सांगेन. एक माता म्हणून तुझं दुःख काय असेल हे मी समजू शकतो. म्हणूनच मी तुला एक पर्याय सांगू शकतो. ह्या परिस्थितीत जर तुझ्या पुत्रांना उशाप मिळाला तर ते पूर्ववत होऊ शकतात, पण हे करणं केवळ आणि केवळ श्री खंडेरायांना शक्य आहे. तू जर श्री खंडेरायांना शरण गेलीस आणि त्यांच्या समोर आपलं म्हणणं मांडलंस तर कदाचित ते तुझ्या पुत्रांना पूर्ववत करतील. असं असेल तर मी तातडीने त्यांना भेटेन. पण तुम्ही दैत्यकुळाचे आचार्य आहात, त्यामुळे तुम्ही माझ्यासह यावे अशी मी आपल्याला विनंती करते आचार्य.